आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा तर्कसंगत न्यूज। लोकसभा निवडणूक 2024ची मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। आज दिनांक 13 रोजी मतदान प्रक्रिया ही सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेली आहे। जालना व छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी सहपरिवारासह आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। या मतदान प्रक्रियेमध्ये शांततेत सुरळीत सुरू असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले आहे। यावेळी अर्जुन खोतकर म्हणाले की प्रशासन व सेवाभावी संस्था यांनी मतदान प्रक्रियेसाठी ही मोठी मेहनत घेतलेली आहे। त्यांचे मोलाचे हे सहकार्य राहिलेले आहे व आता 3 ते 4 तासामध्ये ही मतदान समाधानकारक झालेले असल्याचेही यावेळी खोतकर म्हणाले आहे। याचे पूर्ण श्रेय ही प्रशासन व सेवाभावी संस्था यांना देण्यात येत आहे। मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी बाहेर पडावे व हा लोकशाहीचा कुंभ आहे याचा हक्क आपण बजावला पाहिजे असेही आवाहन यावेळी अर्जुनराव खोतकर यांनी केले आहे। अनेक लोक अजूनही घरी असतात। नाही मुळात प्रशासन आणि सर्व सेवाभावी संस्था सर्व NGO मतदानाची टक्केवारी पाहता कामाला लागल्यानंतर मी आता मतदान करून आलो आणि आकडेवारी पूर्णपणे बघितली। अत्यंत समाधानकारक आणि अखंडपणे जवळपास बघा आता 3 तास झालेले आहेत मतदान सुरू होऊन। 3 तास होऊन गेले। 3 तासामध्ये आपण गती जर बघितली तर ही निश्चितपणे अत्यंत समाधानकारक आहे आणि याचं पूर्णपणे क्रेडिट निश्चितपणे प्रशासन आणि सेवाभावी संस्था ज्यांनी वॉर रूम ओपन केले, समाजाचे वॉर रूम ओपन केले, किराणावाले असतील, होलसेलवाले असतील, उद्योजक असतील, सेवाभावी संस्था असतील, या सर्वांनी वॉर रूम ओपन केले आणि त्याचा परिणाम असा झाला की लोक बाहेर पडले। दानवेंचं तुमचं मनोमिलन होऊन अवघे म्हणजे 8 दिवसच तुमच्या हातात राहिले होते प्रचारासाठी। झाला का प्रचार तेवढ्या काळ? आता 100%। आता हे लोकसभेचा प्रचार काय डोर टू डोर वगैरे नसतो, परंतु समाधान आहे आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकलो आणि निश्चितपणे बाजी मारू। खूप कमी वेळ भेटला तुम्हाला? नाही, कमी वेळ तसं म्हणता येत नाही। आता लोकसभेसाठी वेळ म्हटलंच तर मग आता 1200 गाव, जवळपास 1000च्या पुढचे गाव आहेत, एवढ्या गावात जाणं शक्य नाही, परंतु जिथं जाणं शक्य आहे तिथं जाऊन आलो आम्ही आणि अविरत काम केलं। काय स्थिती काय वाटलं? आता शेवटी मतदाराचा कौल आहे, आज वरपणे बोलता येणार, परंतु निश्चितपणे आम्हाला अपेक्षा आहे। काय आव्हान करणार तुम्ही तुमच्या? मतदारांनी बाहेर पडावं, मतदान करावं ही अत्यंत नम्र विनंती। लोकशाहीचा हा फार मोठा यज्ञकुंड आहे, यामध्ये सर्वांनी सहभाग नोंदवला पाहिजे। लोक म्हणतात नंतर बोंबलण्यापेक्षा आता आपल्या विचाराचं सरकार आणलेलं महत्वाचं आहे। राज्यात किती जागा येतील शिवसेनेत? आता आम्ही तर अपेक्षा आहेत आमच्या शिवसेनेच्या 15 जागा आहेत, 15 पैकी 15 निश्चित येतील अशा प्रकारची अपेक्षा मला आहे आणि भारतीय जनता पक्षाचं सुद्धा त्यापेक्षा थोडंफार कमी जास्त होतील।